वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज वैशाली पवार. वेलकम टू वैशालीज किचन. सो आज आहे 31st. तर आपण आज घरी काही नाही करणार. आपण आज वरी गच्चीवर ना चांगलं बॉनफायर लावून ना चांगलं चुलीत गावाचं फील यायसारखं असं चुलीवर ना खिचडी बनवणार आहे आपण. चला मी तुम्हाला दाखवते. सगळे गॅदर होणार आहेत. मग तुमच्यासोबत ते पण शेअर करत. खिचडी करणार आहे, रेसिपी पण शेअर कराल आणि आम्ही कसं एन्जॉय करतो काय नाही ते पण शेअर कराल. चला बघू आता. सो गाईज आता खिचडी आणि आम्ही भजी करणार आहे आणि त्याची तयारी केली. आता घरातूनच सगळं कापून कुपून घेतले आणि टेरेसवर जाऊन ना चांगलं गावाकडे कसं चूल पेटून करते तसं आम्ही करणार आहे. सो मी इंग्रेडियंट्स काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते. चला गाईज तुम्ही इथं बघू शकता. इथं फ्लावर घेतले, मटर घेतले, कांदा घेतले, टोमॅटो घेतले आणि कोथिंबीर घेतलेले आहे. आणि खिचडीसाठी सगळ्या टाईप्सचे डाळ मिक्स केले आणि तांदूळ घेतले इथं. आणि इथं मसाले आलं लसूण बारीक पेस्ट करून घेतलं. काश्मीरी लाल मिरची घेतली, हळद घेतलं, धनिया पावडर, जिरा पावडर, लाल तिखट घेतलं, काळा मसाला घेतलं, जिरा राई घेतलं. आणि खिचडी टाकायसाठी काय म्हणते हे सोयाबीन आणि शेंगदाणे घेतले. इथं बारीक बटाटे चिरून घेतले. आणि हे काय म्हणजे आपले भजे करायसाठी सगळे एकाच मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकता सगळं रेडी झालेलं आहे इथं. तर आता ना आपण वरी जाऊ, चूल पेटो आणि सुरुवात करू. आम्ही सगळे बिल्डिंगमध्ये जेवढे राहतो सगळे गॅदर झालेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवलं आम्ही कसं करणार आहे काय करणार आहे. सो कीप वॉचिंग, स्टे ट्यून. तर तुम्ही बघू शकता आम्ही इथं सगळे गॅदर झालेलो आहे आणि इथं आपण चूल लावणार आहे. तुम्ही बघू शकता किती चांगलं वातावरण आहे. आता आम्ही इथं ना चूल पेटवणार आहे आणि खिचडी अजून भजे काढणार आहे. सगळं व्हिडिओ बघून जाण्यासाठी आहे ना हिरव्या मोठ्या मिरच्या घेतल्या, त्याला कट करून घेतला आणि त्याला मीठ लावून घेतला. आता इथं चूल पेटवते. चूल पेटवून त्याच्यावर आता आपल्याला मसाला भात, खिचडी, निलंगा राईस सगळं मिक्स करून बनवायचं आहे. आजची रेसिपी आजची स्पेशल तर गाईज आजची रेसिपी आहे आजी बनवणार आहे. हाय करा आजी. हाय गाईज म्हणा. हाय गाईज, वेलकम. काय लावत्या मीठ ना तेवढं टाकायचं का आपल्याला? त्यानंतर आलं लसूणचं पेस्ट घालून घेतलं. नंतर जिरा राई टाकलं. त्यानंतर कांदा टाकून घेतलं, टोमॅटो पण टाकून घेतलं त्याच्यातच आणि दोघांना चांगलं फ्राय करून घेतलं. आता याच्यात मटर घालून घ्यायचं आणि टोमॅटो आणि त्याला चांगलं परतवून घ्यायचं. आता ना ह्याच्यात शेंगदाणे घालून घ्यायचे. बटाटे आणि फ्लावर टाकून घ्यायचं. टाकल्या, बटाटा टाकला आणि टाकलं, आता करून घ्यायचं. सोयाबीन टाकायचं. आता सोयाबीन टाकायचं, त्याला धुवून घ्यायचं, त्याचं पाणी काढून घ्यायचं. सोयाबीन पहिले हळद टाकायची. हळद टाकल्यावर सगळ्यांना हळद लागली आणि आणि कोणता कलर येतो? पिवळा कलर येतो. येलो कलर येतो आजी. येलो कलर आला का खिचडी भात
असे सारखी देते. मग सगळे सुके मसाले टाकून घ्यायचे. सगळे एकच चाट मसाला. नाही उभा तिकडला होईल थोडं. आता कोथिंबीर टाकून घ्यायची, चांगलं धुवून ह्याच्यात गरम पाणी करून टाकून घ्यायचं. आता ताट लावून ह्याला 5 मिनिटं चांगलं झाकून घ्यायचं आणि शिजून घ्यायचं. झाकण काढून बघून घ्यायचं. चांगलं शिजल्यावर त्याच्यात आपण मीठ घालून घ्यायचं आपल्या स्वादानुसार. आता आम्ही इथं तांदूळ घेऊन घेतलं आहे आणि त्याच्यात डाळ आहे ते चांगलं धुवून घ्यायचं. आणि ते धुवून घेतल्यावर सगळं ह्या आपण जे मसाला केलं होतं ना ह्याच्यात घालून घ्यायचं. ह्याला एकदा चांगलं असं फिरून घ्यायचं, नाहीतर ते खाली चिटकून जाईल. त्यानंतर ह्याच्यावर ना एक 20 to 25 मिनिट्सपर्यंत झाकण लावून घ्यायचं आणि त्याला चांगलं शिजून घ्यायचं. कोथिंबीर घालून गार्निश करून घ्यायचं आणि ह्याला साईडला करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथं आपलं खिचडी, निलंगा राईस किंवा खानदेशी भात रेडी झालेला आहे. तर आता आपण भज्यांची तयारी करू. आता कढई ठेवून घेतली तापायसाठी. ऑलरेडी आपण ते बॅटर जे लागतं ते मिक्स करूनच आणलं होतं. ह्याच्यात आलं लसूणचं पेस्ट घालून घेतलं आणि ह्याला चांगलं पाणी घालून मिक्स करून घेतलं. ह्याच्यात आपल्याला कांदे भजे पण काढायचे, मिरची भजे पण काढायचे आणि साधे भजे पण काढायचे. तुम्ही बघू शकता कोथिंबीर घालून चांगलं ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तेल घातले. ते तेल तापून झाल्यावर आधी आम्ही वेफर्स तळून घेतले. आता आम्ही मिरच्या भाजी पण काढून घेतली. चांगलं असं तिखटच्या 4-5 मिरची भाजी टाकली. मस्त क्रिस्पी फ्राय केलं होतं. खूप छान झालं होतं. मिरची भाजी वेफर सगळं काढून झालं होतं. तुम्ही बघू शकता आम्ही सगळे कसे मस्त बसलो आहे चटई टाकून, बॉनफायर लावून. मस्त असं थंड थंड होतं वातावरण, पण सगळ्यांसोबत खूप मजा येत होती. आता सगळे बसलो आहे. आता जेवण करू. सगळे स्वयंपाक पण झालेलं आहे. इथं जिलेबी पण आणली होती, खिचडी भात घेतलं, मग परत वेफर्स भजे जे काढले होते ते सगळे घेतले. गुड मॉर्निंग एव्हरीवन, सगळ्यांना हॅपी न्यू इयर. काल रात्री 31st खूप भारी पार्टी केली. खूप भारी म्हणजे असं काही बाहेरचं काही असं एन्जॉय नाही केलं. घरीच खानदेशी खिचडी, निलंगा भात समथिंग असंच त्याचं नाव ठेवलं गेलं होतं. सगळे असं म्हणत होते, पण ते लाईक खिचडीसारखंच होतं. म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स घालून व्हेज पुलावसारखं केलं होतं. आणि मी त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केलं आहे आधी. मग हे लास्ट क्लिप घ्यायचं विसरले म्हणून मी आज शूट करते हे लास्ट क्लिप. आणि काल खूप एन्जॉय केलं सगळ्यांसोबत. लाईक आपले जे नेबर्स असतात, नेबर्स ओनली आर द रिअल फ्रेंड्स असं म्हणू शकतो आपण. आणि मग त्यानंतर काय केलं, जिलेबी मागवली होती बाहेरून. ते जिलेबी पण खाऊन घेतली. बॉनफायर लावलं होतं चांगलं. शेकोटी केली होती गावासारखी. फील आणली होती सगळी. चुलीवरच स्वयंपाक बनवलं होता आणि त्याची रेसिपी पण पूर्ण शेअर केलेलं आहे. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, 31st ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.